आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सुनील भाऊ देशमुख, आदरणीय माजी मंत्री वीरेंद्र भाऊ जयस्वाल, वीरेंद्र भाऊ आमचे माजी जगताप, माजी आमदार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास भाऊ इंगोले, बबलू भाऊ देशमुख, किशोर भाऊ, मिलिंद भाऊ, हरिभाऊ आणि आमच्या महिला कावंडेताई, कोण राहिले, वानखेडेताई, शहर अध्यक्षा आणि उपस्थित आमचे सर्व पदाधिकारी, उपस्थित पत्रकार मित्र, अमरावतीमध्ये पुन्हा एकदा स्त्री रुग्णालयामध्ये 3 बालकांचा बळी जाण्याची दुसरी घटना अमरावती शहरामध्ये घडली. अत्यंत दुर्दैवी, मन हेलावून टाकणारी, हृदय पिळवून टाकणारी अशी घटना आहे. 2022मध्ये अशाच प्रकारची घटना घडली आणि ते जुनं हॉस्पिटल होतं, जुन्या इमारती होत्या. पण नवीन इमारतीमध्ये रुग्णालय शिफ्ट झाल्यानंतर अशा घटना घडणार नाहीत असं आम्हाला वाटत होतं. पण पुनश्च याच घटनेची पुनरावृत्ती झाली. मागच्या वेळेस 22मध्ये 9 बालकांचा मृत्यू झाला आणि आज 3 बालकांचा मृत्यू झाला. काही ड्युटीवर असलेल्या परिचारकांनी आणि तिथल्या स्टाफनी धाडस दाखवून त्या वॉर्डमधील 6 बालकांचा जीव वाचवला. खरं तर त्यांचं कार्य हे निश्चितपणे अभिनंदनीय आहे. महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागाचे आता पूर्ण दिंडवडे निघाले आहेत. आरोग्य यंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे. आरोग्य विभागाकडे सरकार गांभीर्यानं बघत नाही. गेल्या अनेक घटनांवरून निदर्शनास येत आहे. सगळे कंत्राटीकरण आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोशावरच आता रुग्णालय सुरू आहे. परमनंट जागा भरल्या जात नाहीत. MPSCकडे मागणी करून 4-4 वर्ष ती जागा रिक्त राहतात. आणि या रुग्णालयामध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं, सेफ्टीच्या दृष्टीनं वारंवार केवळ बोलघेवडेपणा होतो, पण प्रत्यक्ष कृती काही होत नाही. मागील ज्या घटनेमध्ये जो व्हेंटिलेटर सिलर कंपनीचा होता त्याचा स्फोट झाला आणि आजही त्याच कंपनीचा व्हेंटिलेटर पुरवला गेला. हे सेंट्रल खरेदी होते असं म्हटलं जातं. खरं तर हे चायना मेड आहेत की काय अशी सुद्धा शंका त्या व्हेंटिलेटरच्या माध्यमातून आहे आणि ते चायना मेडच आहेत. आम्ही जी माहिती घेतली, आत्मनिर्भर भारत म्हणायचा आणि चायनाच्या भरोशावर पोरांचा जीव घ्यायचा. त्या स्फोटामुळेच त्या मुलांचा जीव गेलेला आहे. त्या कुटुंबाचा आक्रोश, त्या आईच्या वेदना याची अजिबात काळजी या सरकारला नाही आहे. नवीन रुग्णालय हँडओव्हर करून घेताना खरं तर त्यांचा ऑडिट करून घेण्याची आवश्यकता होती. फायर ऑडिट असेल, एकूणच सर्व रुग्णालयांच्या ऑडिटच्या संदर्भात घोषणा झाली. पण या हॉस्पिटलचं ऑडिट 21 ऑगस्ट संपल्यानंतर सुद्धा ज्या हॉस्पिटलचं ऑडिट संपायच्या 90 दिवसापूर्वीच ते ऑडिट पूर्ण करून घ्यायला पाहिजेत, सेफ्टी बघायला पाहिजेत. दुर्दैवानं मुदत संपेपर्यंत काही झालं नाही, केवळ पत्रव्यवहार झाला. आणि या आरोग्य विभाग PWDकडे बोट दाखवत आहे, PWD महानगरपालिका आरोग्य विभागाकडे बोट दाखवत आहे. आम्ही पत्र पाठवलं, निदर्शनास आणून दिलं. अशा प्रकारचे एकमेकावर ढकलण्याचं काम सुरू आहे. 2022च्या घटनेनंतर काही बदल होईल, कारण त्यावेळेससुद्धा चौकशी समिती नेमली गेली. 1 महिन्याच्या आत आम्ही अहवाल देऊ असं म्हटलं गेलं. 4 वर्ष झाले त्या अहवालाचा पत्ता नाही.
कोणावर जबाबदारी निश्चित केली नाही. 4 वर्ष इतकं असंवेदनशीलपणा कसं दाखवू शकतात? 9 नवजात बालकांचा 9 बालकांचा मृत्यू झाला. याची थोडीही लाज या सरकारमध्ये बसलेल्यांना नाही. आणि 4 वर्ष यांना तो अहवाल येण्यासाठी वाट बघावी लागते आणि अजूनही आलेला नाही. आणि त्या अहवालाचा आला असता कोणावर जबाबदारी निश्चित केली असती, कारवाई केली असती तर अशा घटना कदाचित घडल्या नसत्या आणि काहीतरी धाक राहिला असता. आता पुन्हा चौकशीचा फार्स केला जातो. चौकशीच्या फार्समध्ये आता पुन्हा म्हटलं जातं की कलेक्टर, मुख्यमंत्र्यांनी, आरोग्यमंत्र्यांनी वेगळी समिती नेमली, कलेक्टरांनी वेगळी समिती नेमली, उपसंचालकांनी, आरोग्य विभागाने खालच्या वेगळी समिती नेमली. समिती नेमून उपयोग काय? या समितीचा सोंग केवळ वेळ मारून नेण्यापुरती आहे. या 3 बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण हे आत्ता सरकारने सांगितलं पाहिजे. हे ठरवलं पाहिजे. तुमच्या दुर्लक्षितपणामुळे, तुमच्या अनास्थेमुळे या पोरांचा जीव गेलेला आहे. एकीकडे आश्रमशाळेमध्ये सर्पदंशाने मृत्यू झाल्यानंतर लगेच आपण कारवाई केली, संचालकावर गुन्हे दाखल केले, काही अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं. मग याला त्या ट्रस्टी त्याला जबाबदार होते आश्रमशाळेसाठी. मग आरोग्य विभागाचे ट्रस्टी कोण? आरोग्य विभागाचे कोण जबाबदार? याला ट्रस्टी म्हणजेच मंत्री असतात. म्हणून आमची सरळ मागणी आहे की ह्या सगळ्यामध्ये गांभीर्य नसलेल्यामुळे आज ही घटना दुर्दैवानं घडली आणि बालकांचा मृत्यू झाला. यात जबाबदारी निश्चित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तातडीनं दाखल झाला पाहिजे, तर बाकीची यंत्रणा वटणीवर येईल. नाहीतर भंडाऱ्यामध्ये अशीच घटना झाली, गडचिरोलीमध्ये झाली, अमरावतीमध्ये 2दा झाली, यापूर्वी ठाणे जिल्ह्यात अशीच घटना झाली. म्हणजे हे सातत्यानं अशा घटना होत जायच्या आणि नवजात बालकांचा आणि रुग्णांचा मृत्यू व्हायचा आणि सरकार चौकशीचा सोंग करून पळ काढायचा. हे आता हे नेहमीचे बंद झालं पाहिजे. खरं तर मी यामध्ये पैशाचं कारण जर सांगितलं जात असेल, आज या यंत्रणेकडे पैसे अपुरे आहेत, काही मिळत नाहीत, बांधकामाला पैसे मिळत नाहीत, ग्रामीण भागामध्ये अर्धवट बांधकामं आहेत, तिकडे चांगल्या दर्जाचे इक्विपमेंट मिळत नाहीत. ह्यांना मात्र कुंभमेळ्यासाठी 35,000 कोटी रुपये आहेत आणि आरोग्य विभागाला, शिक्षण विभागाला द्यायसाठी 2-4-5 कोटी नाही. तर हा करंटेपणा जो आहे यावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी प्रसन्ना वराडे साहेबांनी एक जोरदार थापड या सरकारच्या गालावर मारूनही शुद्धीवर येण्यास तयार नाही. त्यांनी हे बोलताना म्हणाले की 35,000 कोटी रुपये तुम्ही कुंभमेळ्यावर खर्च करताय आणि तुम्हाला 3-4 हजार कोटी रुपये आरोग्य आणि शिक्षणासाठी नाही. हे सांगू नये. आम्ही जर हा विषय मांडला तर आम्हाला हिंदू विरोधी म्हटलं जातं. पण तुम्ही 35,000 कोटीमधून भ्रष्टाचार करून अर्धे पैसे खाण्यापेक्षा ते पैसे आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी उपयोगी आणली पाहिजेत. इथे तर अमरावती शहरामध्ये सत्ताधाऱ्यांचा धिंगाणाच चालला आहे. मेडिकल कॉलेज मंजूर होऊन 2 वर्षे होत आहेत, जागा निश्चित होत नाही. एक आमदार म्हणतो की इकडे पाहिजे, दुसरा आमदार म्हणतो तिकडे पाहिजे. म्हणजे तुमचे हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज यासाठी मंजूर झालं आहे काय तुमच्या जमिनीचे भाव वाढवायला पाहिजेत? अरे या लोकांची, अमरावती जिल्ह्यातील गरीब सामान्य माणसाची काळजी घेण्याची चिंता तुम्हाला असायला पाहिजे, त्यांची चिंता असायला पाहिजे. ते न करता तुम्हाला तुमच्या सोयीनं हॉस्पिटल नेऊन तुम्हाला तुमच्या फायद्यासाठी हे दोनही भांडत आहेत. कदाचित जर हे हॉस्पिटल झालं असतं, आपला मेडिकल कॉलेज झालं असतं तर संपूर्ण या शहरातील 2-3 हॉस्पिटल त्याला अटॅच झाले असते किंवा रुग्णांचा सुद्धा नवीन मेडिकल कॉलेजमध्ये सुविधा निर्माण करता आल्या असत्या.
हे काही करत नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं की PWD डिपार्टमेंट ते इलेक्ट्रिक डिपार्टमेंट जे इलेक्ट्रिफिकेशनचं काम केलं आहे, व्हेंटिलेटर पुरवणारे जे आहेत हाफकिन, त्यांची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. हे PM केअरमधून आलेत का ते सुद्धा तपासण्याची आवश्यकता आहे. आणि 100% सांगतो, हे व्हेंटिलेटर चीनमधून आल्याची माहिती आहे, चायना मेड आहे. आता हे डुप्लिकेट अशा पद्धतीनं आणून रुग्णांच्या जीवाशी खेळ मानला जातोय राज्यामध्ये. आणि हे मला वाटतं की राज्यामध्ये काही 10,000 व्हेंटिलेटर लावले गेले आहेत असं माहिती मिळते. हे व्हेंटिलेटर त्वरित बदला, काढून फेकून द्या, नवीन व्हेंटिलेटर तिकडे लावा. या शहरात झालेल्या दोनही घटना या व्हेंटिलेटरमुळे झाल्याचे प्रथम दर्शन दिसते आहे. तरी पण तुम्ही त्याच व्हेंटिलेटरचा वापर करून पुन्हा लोकांच्या जीवाशी खेळ करणार असाल तर तुम्ही निर्लज्ज आहात. आणि निर्लज्ज म्हणजे बेशरमपणाचा कळस आहे असं मी मानतो. अजूनही कोणी यायला तयार नाही. पालकमंत्र्यांचा पत्ता नाही, लोकप्रतिनिधीचा पत्ता नाही. आणि जबाबदारी निश्चित करायसाठी 8 दिवस निश्चित करायसाठी लागतात. त्या आज चौकशा समित्या मागचे 4 वर्ष झालेत. आम्ही आता इशारा देतोय की 8 दिवसामध्ये जबाबदारी निश्चित करा, गुन्हे दाखल करा. नाहीतर कलेक्टरच्या कॅबिनमध्ये आम्ही बसू. मी येणार आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे लोक येतील. आम्ही सोडणार नाही. तुम्हाला 8 दिवसाच्या आत निर्णय घ्यावा लागेल. ही दुसरी घटना झाली आहे अमरावती शहरामध्ये. आणि वारंवार या घटना होत असताना राज्यामध्ये तुमचं गांभीर्य नसेल तर मात्र या सरकारच्या विरुद्ध आम्हालाही एल्गार पुकारावं लागेल आणि आम्हालाही उतरावं लागेल. म्हणून आमची मागणी आहे स्पष्टपणे की तुम्ही 8 दिवसात चौकशी पूर्ण करा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर. आणि मृतकांच्या मुलांना 5 लाख रुपयामध्ये काही जीव येत नाही. ते धाय मोकलून रडत होते. आत्ता मला जो मिळाला, त्यांच्या कुटुंबाला 25 लाख रुपये किमान मदत करावी. आणि ज्या परिचारिकांनी बिचारी कंत्राटी 8,000 रुपये महिना कंत्राटींना, सरकारकडून ती कंपनी 22,000 रुपये घेते आणि त्या कर्मचाऱ्यांना 8,000 रुपये देत आहेत. 8,000 रुपयात काय खाईल ती, कसं कुटुंब चालवेल. तरी पण जीवाची बाजी लावून त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्यांनी 6 बालकांना वाचवलं. त्यांना सुद्धा पुरस्कार म्हणून सरकारने 5-5 लाख रुपये दिले पाहिजे. त्या कर्मचाऱ्यांना संपूर्ण काळोख होता, अंधार होता, धूळ होतं सगळं. त्यामध्ये जाऊन एकेका बालकाला उचलून बाहेर आणून त्यांचा जीव वाचवण्याचं काम त्या रोजंदारीवरच्या परिचारिकांनी केलं आहे. त्यांना 8,000 रुपये देत आहेत. म्हणजे पैसा कुठे चालला आहे? ज्या कंपन्यांना कंत्राट दिला गेला आहे त्या कंत्राटातून 8,000 रुपये कर्मचाऱ्यांना देऊन जर 14,000 रुपये त्यातून वाचत असतील तर ते मंत्री आणि कंत्राटदार आणि अधिकारी वाटून घेत आहेत का? हाही प्रश्न होतो. याची सुद्धा चौकशी करायसाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे आणि सरकारकडे मागणी करणार आहे. एकूणच घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पुन्हा अशा घटना महाराष्ट्रात होऊ नयेत यासाठी काळजी घेतली पाहिजे. ऑडिट आपल्या संपण्याच्या पूर्वी, मुदत संपण्यापूर्वीच त्यांचं ऑडिट केलं गेलं पाहिजे अशी सरकारकडे सुद्धा मागणी असेल. केलं नाही तर रस्त्यावर उतरून आता आम्ही लढाई लढू आणि या सरकारला शुद्धीवर आणण्याचं काम आम्ही नक्की करू. म्हणजे आम्ही जर विचारलं की 35,000 कोटी रुपये कशाला खर्च करताय तर आम्ही हिंदू विरोधी. म्हणजे तिथे डुबकी मारून येण्यासाठी भक्तांचं पुण्य, ते डुबकी मारल्यावर तर पापातून मुक्ती होईल आणि त्यासाठी तुम्ही 35,000 कोटीमध्ये खर्च करण्यापेक्षा 5-7 केले असते तरी झालं असतं. आम्ही काही त्या कुंभमेळ्याचा विरोध करत नाही. शाळा
शिक्षक नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, शौचालयाची सोय नाही, शाळा गळत आहेत, वर्ग खोल्या नाहीत, मास्तर नाही, शाळेमध्ये जायला रस्ता नाही, तिकडे तुमचं लक्ष नाही. आणि कमिशन खाण्यासाठी 40% कमिशन खाण्यासाठी कुंभमेळ्यावर 35,000 कोटी रुपये खर्च करताय. बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर आणलेत. माझ्याकडे माहिती अशी आहे की 500 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट गुजरातच्या कंत्राटदाराला दिलं आणि ते काम फुटकळ कंत्राटदारांच्याकडे 300 कोटीला सबलेट करून टाकलं. 200 कोटी घेऊन तो गुजरातचा कॉन्ट्रॅक्टर पळून गेला वरचे कमाई करून. कोणासाठी तुम्ही सरकार चालवत आहे? कोणासाठी पायगळ्या घालून तुम्ही त्या खुर्चीवर बसलात? हा खरा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. शक्तीपीठ न मागता 1 लाख, 1.25 लाख कोटीचा शक्तीपीठ देऊन टाकताय आणि इकडे डॉक्टर नाहीत. कंत्राटीच्या भरोशावर रुग्णालय चालवत आहे, कंत्राटी भरोशावर शाळा चालवत आहे. हे सरकार म्हणून यांना माहीत आहे की धार्मिक भावना भडकवायच्यात. हिंदू मुस्लिम करत राहिलं की लोक सहज मतं देतात, सहज मतं मिळतात. काही केलं काय, मेले काय, राहिलं काय, जगली काय जनता, यांना काही देणं घेणं नाही आहे. आणि नको तिथे पैसे खर्च करायचा धंदा कमिशन पोटी महाराष्ट्राची लूट करायसाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं, ठरलेल्या कंत्राटदारांना कामं द्यायचे, ठरलेच, फिक्स केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये मोठे कॉन्ट्रॅक्टर 16 कॉन्ट्रॅक्टर फिक्स केलेत आणि त्यांनाच हे सगळी कामं वाटून महाराष्ट्राची उधळपट्टी चालली आहे, तिजोरी खाली करण्याचं काम चाललेलं आहे. म्हणून आमची या सगळ्या परिस्थितीमध्ये एकच मागणी आहे की ह्याचा चौकशीचा अहवाल 8 दिवसात संपवा. या घटनेला जबाबदार असण्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आत्महत्या केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. त्याला 2 कोटी रुपये शासनाकडे थकीत होते. नांदेडचा कंत्राटदार आहे, त्यांना सगळे आत्महत्या केली. बघा, मोठ्या कंत्राटदारांचे 100 कोटीच्या वरचे एक कंत्राट दाखवा. महाराष्ट्रामध्ये 6वी घटना आहे आत्महत्या केलेल्या ठेकेदारांची. फुटकळ आहेत. 2 कोटीचं, 1 कोटीचा, 25 लाखाचा, 50 लाखाचं काम करणारे छोट्या छोट्या कंत्राटदारांचे पैसे द्यायला पैसे नाही. मग तुम्हाला समृद्धी, शक्तीपीठ, पुन्हा आता समृद्धीचं एक्सपान्शन 5-5 हजार कोटीचे 13 पॅकेज, तिकडे कोकणामध्ये 20 पॅकेज 5-5 हजार कोटीचे 16 ठेकेदारांनाच वाटून दिलं जातं. आणि या लोकांचे पैसे देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत आणि कुंभमेळ्यासाठी मात्र पैसे आहेत नगदी खर्च करायसाठी. यांच्या मला वाटतं की सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाले. आज कंत्राटदारावर शेतकरी आत्महत्या करतो, विद्यार्थी आत्महत्या करतो, आता कंत्राटदार आत्महत्या करायला लागला आहे. म्हणजे या राज्यात कोणीही सुरक्षित नाही आणि कोणीही आता या सरकारच्या कामगिरीमुळं सुरक्षित नाही हे आता दिसते. या संपूर्ण प्रकरणात जे आहे अमरावतीच्या ज्या ठिकाणी 3ऱ्या मजल्यावर ते अतिदक्षता विभाग आहे, हे खरं तर तिथे एक जाणकारांच्या मध्ये हे 3ऱ्या मजल्यावर किंवा मजल्यावर नसलंच पाहिजे. त्याला सेफ्टी फायर नव्हती, हे झालं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जे आहे आग लागल्यानंतर त्याचा दुसरा दरवाजा किंवा दुसऱ्या सेफ्टीसाठी दुसरं काही असलं पाहिजे. अशा पद्धतीनं काहीच केलेलं नाही आहे. नेमकं या संपूर्ण प्रकरणात 8 दिवसात चौकशीची मागणी सरकारने म्हटलेली खुली, पण या संपूर्ण खुल्या चौकशीमध्ये विरोधी पक्षाचा नेता असेल का अशी तुम्ही मागणी करणार आहे. तर चौकशी काय होते? भंडाऱ्याची तेच झाली, 23 मध्ये ही घटना झाली, त्याचंही काही नाही झालं. 22 मध्ये अमरावती, ह्या घटनेत पुढे काहीच होत नाही. तेव्हा विरोधी पक्षही कुठंतरी कमजोर पडतोय का याच्यात? नाही, असं आहे. शेवट विरोधी पक्ष कमजोर म्हणण्यापेक्षा आम्हाला आमच्याकडे असलेलं मॅन्डेट आहे ते कमजोरच आहे. कारण लाडक्या बहिणींनी त्यांचा एवढं दिलं, त्यामुळे ते सत्तेची मस्ती जी आहे ना ती दिसते ना महाराष्ट्रात. हे जे आहे चौकशी न करणं, चौकशीपासून पळ काढणं, कारवाई न करणं, हे सत्तेची मस्ती आहे, सत्तेची गरमी आहे. हमारा कोण बालबाका कर सकता है अशा आविर्भावामध्ये वागत आहे. त्यामुळे न्याय मिळत नाही आहे. म्हणूनच मी म्हणालो की जर याला आता ते डिझाईन कोणी केलं हॉस्पिटलचं, त्याला अप्रूव्हल कोणी दिलं, हे जर त्याला सेफ्टी डोअर पाहिजेत, सेकंड डोअर पाहिजेत, सेफ्टी स्टेअरकेस पाहिजेत, नाही, ह्या सगळ्यामध्ये एकमेव हॉस्पिटल महाराष्ट्रात असं आहे त्याला रॅम्पच नाही.
आणि रॅम्प तर असलंच पाहिजे. आता हे एकमेव हॉस्पिटल महाराष्ट्रामध्ये आहे की उद्याहून समजा लाईन गेली, लिफ्ट बंद पडली आणि ICUचा पेशंट हलवायचा असला तर तुम्हाला पायऱ्यावरून आणावं लागेल, रॅम्पच नाही. तिसऱ्या मजल्यावर फायर तिथे जाणं, तिथून यांना रॅम्प नाहीच आहे त्याला. अर्धा आहे. पूर्ण नाही आहे, अर्धा आहे. आत्ता झाला साहेब. नाही, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. हा 2 मृत्यू झाला, तसं 2 मृत्यू झाले तिथे. ॲक्सिडेंट झाला, 2 महिला, एक तरुण मुलगी आणि एक आई ब्रिजवर. ब्रिजवर. त्याच्यानंतर ऐका तर, म्हणजे बंदी असताना प्रेशरवरून ओव्हरलोड ट्रक आला. साधारणतः जो गावाच्या भागात त्यानंतर 6 सिग्नल लागले. 6 सिग्नल 7व्या रॅम्प जो चढला त्याला ट्रकला नंबर प्लेट पण नव्हती. 6 सिग्नलवर पोलीस होते, मात्र कोणाला ते दिसलं नाही आणि 2 मुलींना 2 महिलांना चिरडलं आणि अक्षरशः जागेवर मृत्यू झाला. त्याला पासिंग नाही, ऐका तर, त्याला पासिंग नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आता सांगितलं की हे आज शासनाचं हे आहे की आम्ही चौकशी करतो आणि अहवाल सादर करतो. नाही ना झाला चौकशी, म्हणजे 2 मृत्यू झाले, एकही माणसाला दोषी धरलं नाही त्यांनी, एकही. आणि कमिशनर पोलीस असं म्हणतात की आम्ही चौकशी चालू आहे, चौकशी चालू आहे. अरे CCTVमध्ये तो तुम्हाला हे दिसून झाला, नंबर प्लेट नाही, पासिंग नाही, ड्रायव्हिंग लायसन्स नाही. RTO आणि पोलीस यांना वाचवण्यासाठी अहवालच सादर करून नाही राहिले पोलीस. आणि त्याच दिवशी ड्रायव्हरची फेल होती. नागपूर RTO मधलं वसुली रॅकेट सुरू करण्यासाठी काल बैठक झाली. या बैठकीचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर आले. अधिवेशनामध्ये तुम्ही जे नाव घेतलं होतं योगेश खन्ना, त्याची सिंधुदुर्गला बदली झाली, तो पण या बैठकीला असल्याची माहिती आहे. सध्या या प्रकरणाची SIT चौकशी सुरू आहे आणि SIT चौकशी अशी जर बैठकीत होत असेल आणि रॅकेटमध्ये काही भीती नाही का याची? मी माहिती घेतो, यावर माझं लक्ष आहे. या रॅकेटला अधिकारी रिटायर्ड झालेले आणि आत्ताचे ज्या पद्धतीने रॅकेट चालवून वसुली करतायत, मी यांना एकालाही सोडणार नाही. SITवरही लक्ष आहे. जर अशी बैठक झाली असेल, माझ्याकडे आत्ता माहिती नाही, हे बैठकीची माहिती तुमच्याकडून आलेली आत्ता. मी एक मिनिट एक मिनिट मी चौकशी करतो. सध्या लोकांच्या भविष्याचा, म्हणजे रुग्णांच्या आरोग्याचा जो प्रश्न आहे त्यावर आपण जास्त फोकस करू. विचार आणि पुरोगामी विचाराचे रोहित पवार आहेत. कट्टर पुरोगामी विचार आहे. जो शाहू फुले आंबेडकरांना, छत्रपती शिवरायांना मानतो महाराष्ट्रात, तो जाणार कुठे? जातीयवाद्यांच्या टोळी जाणार आहे, धर्मांध टोळी जाणार आहे. त्यामुळे राहुल गांधीसुद्धा त्याच विचाराचे आहे. त्यामुळं मिळणं, भेटणं, विचार मांडणं, आणि राहुलजी अशा लोकांना निश्चितपणे ऐकून घेतात. त्यामुळं उद्या जर रोहित पवारांनी आमच्याशी जवळीक साधली तर ते आमचे महाविकास आघाडी म्हणून जवळच आहोत आम्ही. आणि स्वागत का नाही करणार? 100% स्वागत करू आम्ही. आणि आता राष्ट्रवादीमध्ये, पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमधील जे काही आता चर्चा होते आहे, त्यातील काही चर्चा होऊ दे, कोणी किती वेळा नरेंद्र मोदीजींना भेटू देत, कोणी मुख्यमंत्र्यांच्या विमानातून जाऊ देत, पण ते लोक पुरोगामी विचाराचे आहेत, ते आमचे आहेत, ते आमच्याबरोबर राहतील असा मला विश्वास आहे. आणि रोहित पवार तर 100% आमच्याबरोबर राहणार, काँग्रेसबरोबर राहतील. काँग्रेसमध्ये येतील की नाही हे आज नाही सांगता येत मला, तो निर्णय वरचा आहे. पण काँग्रेसच्या अलायन्स म्हणून, आघाडी म्हणून ते सोबत आहे. नाही, पालकमंत्री यायला पाहिजे. एवढी मोठी घटना घडल्यानंतर त्यांनी विजिट द्यायला पाहिजे. त्यांना कॅबिनेट मला वाटते महत्त्वाची वाटते. पण आता तो दौरा अर्धवट करून जर त्यांनी विजिट दिली असती आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी आहे, तेच म्हटलं की
म्हणजे त्यांना त्यापेक्षा हे महत्त्वाचं वाटू नये पालकमंत्र्यांना. शिंदे एकत्र आणि भाजपचा एकही आमदार आला नाही. शिंदेच्या याच्यासाठी हो, अशोक करत प्रकरणात तुपांतरांचं नाव आलेलं होतं. आता त्या तुपांतरांचं 20,000 स्क्वेअर फुटावर 35 कोटींचं हॉटेल पुण्यामध्ये तयार होत आहे. संगीताधिकारी आरोप केले काँग्रेसच्या नेत्या स्थानिक पुण्यात असं पाहता. मी असं या विषयावर मी काय बोलावं, तुमची काय इच्छा आहे? रुपाली चाकणकरांवर मला काही फार बोलायची गरज नाही. असे प्रश्न घेण्यापेक्षा सध्या आमदार असलेला जिल्हा अमरावती आहे. सर्वात जास्त खासदार असलेला जिल्हा अमरावती. राज्यसभेचे खासदार आहे, लोकसभेचे खासदार आहे. तरी सुद्धा मेळघाटामध्ये माता मृत्यू कुपोषणचा प्रकार हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आश्रम शाळेमध्ये अव्यवस्था सुरू आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना 6 दिवसामध्ये अप्पर आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. एकही लोकप्रतिनिधी दखल घेत नाही. असं आहे, मला वाटतं की अमरावतीमध्ये सगळे आमदार यांना वाटतं की जय श्रीराम म्हटलं की आम्ही निवडून येतो, त्यामुळे काही केलं नाही तरी चालतं, अशी त्यांची मानसिकता असेल. लोकांनी तुम्हाला निवडून दिलं प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन, प्रभू रामचंद्राला बदनाम करण्याचं पापही करतायत. एवढी या लोकांनी हे सरकारमधील सर्व सरकार आणि लोकप्रतिनिधी हे असंवेदनशील आहे. यांना संवेदना संपल्या आहे. यांना लोकांशी काही देणं घेणं नाही आहे. एवढी मोठी घटना घडून जर कोणता भाजपचा आमदार किंवा सत्तेचा आमदार तिकडे जाऊन भेट देत असेल तर अमरावतीकरांनी कशा पद्धतीनं यांना वागवावं, कशा पद्धतीनं यांची पूजा करावी हे अमरावतीकरांनी ठरवलं पाहिजे. म्हणजे काय लावून पूजा करावी किंवा त्यांचं स्वागत करावं, अभिनंदन करावं. आहे ना, राहुल गांधीजी उतरले आहेत. यांची मस्ती उतरवल्याशिवाय ते शांत बसणार नाही. असं आहे की आम्ही सरकार म्हणून आमच्याकडे डॉक्टर आहेत, डॉक्टर सुनील देशमुख साहेब, त्यातल्या त्रुटी ते शोधू शकतात. घ्या पाहिजे चौकशी समितीमध्ये. आम्ही मागणी करतो त्यांच्याकडे, पण ते घेणार नाही. त्यांचं सगळं उघडं पडेल. आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे, ही समिती जी आहे या समितीचा रिपोर्ट आहे तो बंद कॅमेरा राहणार नाही, ऑन कॅमेरा राहील किंवा उघडी राहील. आणि त्याच्यामध्ये काही पत्रकारांना घ्यायचं त्यांनी काही म्हटलेलं आहे. या ठिकाणी पत्रकारांना घेत असेल तर मी आरोग्यमंत्र्यांना आजच पत्र लिहितो. एक बोलले त्या दिवशी विरोधी पक्षाची सुद्धा 2 माणसांचा त्यामध्ये 2 नेत्यांचा समावेश करा, अशी मागणी मी त्यांच्याकडे करतो. थँक्यू. आपला विषय घेतलेला जातो तुम्ही, पण याच्यातली आता फाईलच गायब केली. याच्यावर गुन्हा दाखल करा. मी तुम्हाला नंबर देतो, त्या गोदावरीसोबत आयुक्तासोबत बोला तुम्ही.